कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात चोरीच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळतंय। मागील महिन्यात पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडजाई माता नगरमध्ये एका घरात घुसून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी अज्ञातांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड, पोलीस हवालदार मुक्तार शेख यांना गुन्ह्यातील इसम सोने विक्री करण्यासाठी पंचवटी अमरधाम परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं सापळा रचत एका संशयितास ताब्यात घेतलं। सुमित राजुरे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। तो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। या दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून 10 ग्रॅम वजनाचा कॉइन, 21 ग्रॅम वजनाची चैन असा एकूण 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुढील कारवाईसाठी त्यास पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले। घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। सदरची कारवाई गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवांत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदीप मसदे यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।